कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये राजर्षी शाहू महाराजांची 150वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शहरातील कसबा पावडा येथील राजर्षी शाहूंच्या जन्मस्थळ ठिकाणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अभिवादन केले। या निमित्ताने मुश्रीफ यांनी राजर्षी शाहूंना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी केली। या निमित्ताने आज 150वी जयंतीच्या निमित्ताने मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पुन्हा देशाचे पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना मी नम्रपणाने विनंती करेन की मरणोत्तर छत्रपती राजश्री शाहू महाराजांना भारतरत्न किताब देऊन त्यांचा सन्मान करावा, त्यांच्या विचाराचा सन्मान करावा। शहरातील मुस्लिम बोर्डिंग येथेही राजर्षी शाहू जयंती साजरी करण्यात आली। शहर काँग्रेसचे सरचिटणीस संपतराव पाटील यांच्या हस्ते राजर्षी शाहूंना पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादल मरबारी, रफिक शेख, आदिल फरास आदी उपस्थित होते। राजेंद्रनगर येथेही राजर्षी शाहूंची जयंती साजरी करण्यात आली। जयंतीनिमित्त स्वराज्य तालीम मंडळाच्या वतीने परिसरात बसवलेल्या CCTV कॅमेऱ्याचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, मंडळाचे अध्यक्ष सुखदेव बुद्ध्याळकर, सुशांत कवडे, माजी नगरसेवक लाला भोसले आदी मान्यवर उपस्थित होते। राधानगरी धरण स्थळावरही राजर्षी शाहूंची जयंती साजरी करण्यात आली। धरणातील पाण्याचे कलशपूजन अभिजित तायशेटे यांच्या हस्ते करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी राजर्षी शाहूंच्या कार्याचा आढावा घेतला। यावेळी तहसीलदार अनिता देशमुख, पोलीस निरीक्षक संतोष गोरे, गट विकास अधिकारी संदीप भंडारे, जलसंपदा विभागाचे प्रवीण पारकर, फेजिवडे ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा कासार आदी मान्यवर उपस्थित होते। बिपिन ब्युरो रिपोर्ट, कोल्हापूर।